सर, आज तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये भेट देण्यासाठी आलाय, काय सांगा? आज तसे पूर्वी अनेक वेळेला आम्ही येऊन गेलो, परंतु आज आले आमची रायगड दिनोत्सव समिती आणि त्यांची आमची आजची इथं मीटिंग आहे, थोडीशी चर्चा. आमचे सर्व पदाधिकारी आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, सगळे सेक्रेटरी आणि आम्ही सगळी मंडळी. तर आज आमचा BNNचा मेळावा आहे तिकडं रेल्वे हॉलला. तर आमचे अध्यक्ष पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही इथे या, थोडीशी आपल्याला काही चर्चा करायची आहे आणि म्हणून आता मी आलो. रायगडावर मोठ्या प्रमाणात जो राज्याभिषेक साजरा केला जातो त्याचे सुद्धा तुम्ही स्वागत देतात, तर त्या संपूर्ण सोहळ्याविषयी काय? तर आम्ही गेले अनेक वर्ष तिथीप्रमाणे हा सोहळा साजरा करतो. त्यामध्ये रायगड दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्रमंडळ अशा संयुक्त रीतीने आणि मग महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाड यांच्या वतीने आम्ही सर्व शिवभक्त गेले अनेक वर्ष निस्वार्थीपणे हा सोहळा साजरा करतो. याही वर्षी 353वा सोहळा साजरा केला राज्याभिषेकाचा. मोठी गर्दी होती, पाऊस होता परंतु मोठी गर्दी होती. स्वतः एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आले होते, योगेश कदम मंत्री आले होते, त्यानंतर आमचे काही आमदार आले होते. असे सगळे आम्ही येऊन तो कार्यक्रम केला. महाडमध्ये नुकताच पूर येऊन गेला, पण यावेळेसची पुराची तीव्रता थोडीशी कमी होती. कशा पद्धतीने काम केलं होतं, काय सांगा? पूर तसा हा महाडच्या जनतेला वाटलाच नाही, कारण गेल्या 4 वर्ष आम्ही गाळ काढल्यानंतर जी खोळी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे महाडला पूर्वी जो पूर यायचा तो ह्या वेळेला आला नाही. ढोपरभर पाणी आलं होतं, पण आलं होतं सगळीकडेच पाऊस चौफेर पडला, परंतु रोहा बुडालं, नागोठणे बुडालं, बरेचशी शहरं बुडाली, परंतु महाड शहराला तेवढी तीव्रता आली ना आपल्याला कल्पना आहे, कारण आपण स्वतः तिथं राहिलेलं. इकडे चर्चा अशी सुरू आहे की देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, तर मग अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेकडे राज्याचं नेतृत्व येऊ शकतं का, काय सांगा? आता ही वरच्या लेवलची बात आहे. जर ते तिकडे जाणार असतील तर शिंदे साहेबांना इथं जबाबदारी देऊ शकतात, परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वरती दिल्लीवरून फायनल केल्या जातात, त्यामुळे ते दिल्लीकरांना विचारणं योग्य ठरेल.